हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आपण आज प्रॅक्टिस सेट 6.4 सोडवणार आहे. हा प्रॅक्टिस सेट एकदम सिंपल आहे. एकच क्वेश्चन आहे, सिम्प्लिफाय. तर सिम्प्लिफाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे थोडक्यात सांगायचं गेलं, हे जे मोठं गणित आहे त्याला आपल्याला छोटं गणित म्हणजे छोटा आन्सर आपल्याला त्याचं काढायचं आहे. म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिवाइड, मल्टिप्लिकेशन हे सगळ्या गोष्टी करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आत्तापर्यंत जे आपण फॉर्म्युले बघितले आहेत, म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये म्हणजे ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणायचं बघायला गेलं तर, किंवा ए मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए क्यूब मायनस बी क्यूब, हे सगळे फॉर्म्युले वापरून आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिवाइड, मल्टिप्लिकेशन हे सगळं करून फक्त आपल्याला हे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आहे त्याला आपण सिम्पल करणार आहे, फक्त तेवढंच करायचं आहे. तर आपण चला सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल बघूया. हे जे एक्झाम्पल आहे हे आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मी डायरेक्ट आन्सर लिहायला चालू करणार. तुम्ही कधीही पहिला हाय तसा क्वेश्चन पहिला खालती लिहून घ्यायचा आहे आणि मग आन्सर सोडवायला सुरुवात करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस डिवायडेड बाय एम प्लस एन स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम क्यूब मायनस एन क्यूब. ओके, तर ह्याला आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर चला बघूया. तर आता एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर त्याला आपण ए प्लस बी इंटू ए मायनस बी त्याला लिहू शकतोय. तर ह्याला आपण हा फॉर्म्युला इथं वापरू शकतो. आणि दुसरं जर बघायला गेलं तर हां, इथं एम क्यूब मायनस एन क्यूब आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे, तो पण इथं वापरू शकतोय. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा हा फॉर्म्युला असतो. तर फॉर्म्युला हा आपण इथं वापरू शकतो. तर चला पहिले हे दोन फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करूया. तर आता एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो इथं. मग एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर म्हणजे काय, एम प्लस एन आणि एम मायनस एन. ओके, आता डिवायडेड बाय परत एम प्लस एन स्क्वेअर इथं आलं. प्रत्येक गोष्टीला सिम्प्लिफाय लगेच करायचं नाही आहे. जशी आपण गरज पडणार तसं आपण सिम्प्लिफाय करत जाणार. डायरेक्ट येतात ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायच्या ऐवजी आपण पहिला बघूया आणि कशाची आपल्याला सिम्प्लिफिकेशनची पहिला गरज लागते काय, मग आपण त्याला एक्सपांड करणार आहे. ओके, तर चला पुढं आहे तसं हा एक्झाम्पल एम स्क्वेअर हे आहे तसं लिहून घ्यायचं. पहिला एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर डिवायडेड बाय एम क्यूब मायनस एन क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकतो. तेच आपण मग एम मायनस एम स्क्वेअर प्लस एम एन प्लस एन स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आता पहिला आपण कॅन्सल कशाला काय कॅन्सल होते काय पहिला बघूया. एवढं सिम्प्लिफाय केल्यावरती आता आपण हे सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला लक्षात आलं की ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होऊ शकते. तर ह्याला आपण पहिला कॅन्सल करून घेऊया. एम मायनस एन येत आहे, एम मायनस एन येत आहे, हे देखील कॅन्सल होते. तर आता काय उरले एम प्लस एनचा स्क्वेअर. तर आता आपण एम प्लस एनचं म्हणजे ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली वापरायच्या ऐवजी आपण एम प्लस एन स्क्वेअरला आपण असं पण लिहू शकतो. बघा, हा एम प्लस एन ए कुठलेला आहे ते आपण आहे तसं लिहिलेलं आहे. आपण एम प्लस एनला अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी एम प्लस एन आणि परत एम प्लस एन इंटू एम प्लस एन म्हणजेच काय एम प्लस एनचा स्क्वेअर. आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहायच्या ऐवजी आपण काय लिहिलं, दोनदा लिहिले टर्म म्हणजेच काय एम प्लस एन स्क्वेअर झालाच ते शेवटी. मग अनेकदा आपण आता ही टर्म आणि ही टर्म जर कॅन्सल केली तर आपल्याला फायनल आन्सर मिळतो 1/m प्लस एन. ओके, सिम्पल आहे. तर आपल्याला या पद्धतीनं सिम्प्लिफाय केलेलो आहे आपण. ह्याच्या पुढं आता ह्या एक्झाम्पलला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही आणि हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, याच पद्धतीनं आपल्याला बाकीचे एक्झाम्पल देखील सोडवत जायचे आहेत. बाकी काहीसुद्धा करायचं नाही आहे, सिम्पल आहे एकदम. ओके, तर चला सोडूया आता पुढचे एक्झाम्पल. आता इथं आपल्याला लक्षात येईल 8x क्यूब मायनस 27y क्यूब डिवायडेड बाय 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. ओके, इथं आपल्याला लक्षात येईल की हा 8 म्हणजे 2चा क्यूब आहे, 27 म्हणजे 3चा क्यूब आहे, बरोबर आहे. 4 म्हणजे 2चा स्क्वेअर आहे आणि 9 म्हणजे 3चा स्क्वेअर आहे. ओके,
तर या पद्धतीनं आपण सिम्प्लिफाय करूया. जर आपण 2चा क्यूब इथं घेतलं मग आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकतो आणि इथं जर आपण प्रत्येकाचा स्क्वेअर घेतला तर इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो आणि मग सिम्प्लिफाय करू शकतो. सगळा खेळ हा फॉर्म्युलांचा खेळ आहे. जर तुम्ही फॉर्म्युले क्लिअरली पार्ट जर केलं रिमेंबर केला तर तुम्हाला एकदम सिम्पल जाईल सोडवायला. बरोबर आहे की नाही? एकदम सगळा सिम्पल विषय आहे. ओके, तर चला एक्झाम्पल पुढचं सोडूया. आता इथं आपण काय करणार, पहिला आहे तसं तुम्ही एक्झाम्पल लिहून घेणार आहे. बरोबर आहे, मी डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे खरं. आता आपण इथं 8ला 2चा क्यूब आणि इथं एक्स क्यूब आहे तसं लिहू शकतो. 27ला 3चा क्यूब आणि वाय क्यूब आहे तसं लिहू शकतोय. डिवायडेड बाय इथं 2चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर लिहू शकतो आणि 3चा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर इथं लिहू शकतो. बरोबर आहे, एकदम आहे सिम्पल आहे. आणि आता अजून ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपण 2x क्यूब मायनस 3y क्यूब त्याला लिहू शकतो आपण एकत्र 2x स्क्वेअर आणि 3y स्क्वेअर. ओके, अजून सिम्प्लिफाय केलं तर आता आपल्याला लक्षात येईल इथं आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला इथं वापरू शकतोय आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा इथं फॉर्म्युला वापरू शकतोय. इथं कडेला आपण लिहिलं, आपल्याला माहिती आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला असतो ए मायनस बी ए प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके, सिम्पल आहे. त्याच पद्धतीनं आहे, एकदम इझी आहे. बरोबर आहे. चला मग अजून आता सिम्प्लिफाय करूया. आता जर आपण ह्याला ए क्यूब मायनस बी क्यूब असं मांडलं तर आपल्याला ए म्हणजे काय मिळेल, हे ए मिळेल, हे बी मिळेल, इथं देखील हे हा ए मिळेल आणि इथं बी मिळेल. ओके, तर आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्याला आपण रिप्लेस करणार आहे व्हॅल्यू. ए म्हणजे काय आहे 2x मायनस बी, बी म्हणजे काय 3y मायनस 3y. ए स्क्वेअर म्हणजे काय 2xचा स्क्वेअर, मोठं ब्रॅकेट घेऊया 2xचा स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय 2x इंटू 3y प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय 3yचा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला वापरला. ए आणि बीच्या व्हॅल्यू रिप्लेस केलं फक्त 2x प्लस 3y आणि 2x मायनस 3y. ओके, आता आपल्याला लक्षात येईल की ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते. ओके, आता ह्याला पुढच्या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करूया. 2xचा स्क्वेअर म्हणजे काय 4x स्क्वेअर प्लस 2x इंटू 3y म्हणजे काय 6xy प्लस 3yचा स्क्वेअर म्हणजे काय 9y स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय 2x प्लस 3y. ओके, सिम्प्लिफाय झालेला आहे, फायनल आन्सर मिळालेला आहे. ह्याच्या पुढे आपण ह्याला आता सिम्प्लिफाय करू शकत नाही. इथं फायनल आन्सर आपल्याला या एक्झाम्पलचा मिळालेला आहे. 2 फॉर्म्युलांचा वापर करून आपण सोडवलेला आहे. ओके, सिम्पल आहे, एकदम इझी आहे, इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, तर चला एक्झाम्पल नंबर 2 आपलं सोडवायचं राहिलेलं होतं. डायरेक्ट मी एक्झाम्पल नंबर 3 सोडवलं. पहिला 2 सोडूया आणि मग पुढच्या एक्झाम्पलला जाऊया. ओके, तर ह्या एक्झाम्पलमध्ये बघूया. आता इथं आपण कसं वापरू शकतो, हां आपण 6.1 एक्सरसाइज आपण बघितलेले आहे. त्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन ऑफ ट्रायनॉमियल बघितलं आहे. त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल दिसत आहे. मग इथं आपण ट्रायनॉमियलची पद्धत वापरून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. बघा इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी, कुठलं पण हे कॉन्स्टंट म्हणजे आपण घेऊ शकतो. हा फॉर्म्युला आहे म्हणजे हे ट्रायनॉमियलचं आपल्याला दिसते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ओके, म्हणजेच हे ट्रायनॉमियल आहे. तिथं आपण ट्रायनॉमियलचं स्प्लिटिंगची पद्धत वापरून फॅक्टराईज करू शकतो याला आणि सिम्प्लिफाय करू शकतोय. ओके, त्याच पद्धतीनं आता करून बघूया आपण. आता पुढे एक्झाम्पल सोडवायच्या आधी आता माहिती आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला आपण मल्टिप्लिकेशन केलं 21 ए स्क्वेअर झालं आणि मधले टर्मचं आपल्याला ॲडिशन यायला पाहिजे 10a यायला पाहिजे. असे 2 फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत की ज्याची मल्टिप्लिकेशन 21 येईल आणि त्याची ॲडिशन 10 येईल. कोणते असू शकतात 3 आणि 7 असू शकते. बघा 3 इंटू 7 21, 3 प्लस 7 10. ओके, 3 आणि 7 हे जर आपल्याला मिळाले टर्म. आता बघूया या इक्वेशनचं आपण कसं करू शकतोय. हे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर घेतली 7a स्क्वेअर त्याचं हे होतं आणि 6a त्याची ॲडिशन यायला पाहिजे. मग आता 6 इंटू 1 7 इंटू 1 7 इंटू 1 आपण जर केलं तर 7 येतं आणि 7 मायनस 1 जर केलं 6 येतं. बरोबर आहे, तर आपण 7 इथं ह्याला मायनस द्यायला पाहिजे आपल्याला. ओके,
7 इंटू 1 7 7 मायनस 1 6 कसं येऊ शकतं नाही काहीतरी चुकालं आहे 7 मायनस 1 -7 येणार मग आणि काय करू शकतो काय 3 आणि 2 नाही परत आणि आपण काय करू शकतोय हां ह्याचं मल्टिप्लिकेशन -7 आहे इथं फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म जर केलं तर -7 येते म्हणजेच काय 7 इंटू -1 जर केलं -7 येते आणि 7 -1 6 येते बरोबर आहे 7 आणि -1 ह्या देखील टर्म आपल्याला मिळालेल्या आहेत तर आता चला ह्या पद्धतीनं आपण सिम्प्लिफाय करूया आणि आता इथं देखील आपण a² - 1चा स्क्वेअर आपण लिहू शकतो आणि a² - b² आपण फॉर्म्युला वापरू शकतो हे नंतर सिम्प्लिफाय करूया जर आपल्याला गरज पडली तर आपण ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो आपल्याला लगेच बघितल्या लक्षात येईल की कोणत्या जागी आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतोय ओके तर आता पहिला हे सिम्प्लिफाय करून घेऊया जर आता ह्याला आपण बघितलं तर आता इथं आपण फॅक्टर काढलेले आहेत ओके मग a² ला आपण इथं ए येणार इथं पण ए आणि इथं पण ए येणार ओके 10a ला आपण 3a + 7a लिहू शकतोय +21 लिहू शकतोय बरोबर आहे डिवायडेड बाय a² आहे तसं लिहिलं 6a बदली आपण काय लिहू शकतोय 7a - a बरोबर आहे 7a - a जर केलं 6a येते -7 इंटू आपण a² - 1चा स्क्वेअर लिहू शकतो 1चा स्क्वेअर म्हणजे काय 1च लिहू शकते त्यामुळे a² - 1² लिहू शकतो a + 3 इथं खालती आहे तसं लिहिलं ओके आता ह्याच्यातलं कॉमन काढूया जर आपण पहिल्या टर्ममधनं कॉमन काढलं ह्या 2 टर्ममधनं a कॉमन काढलं तर आत एक a उरलं आणि इथं आलं 3 आणि दुसऱ्या टर्ममधनं जर 7 इथनं कॉमन काढलं तर a आणि इथं आलं 3 ओके डिवायडेड बाय ह्या टर्ममधनं जर या 2 टर्ममधनं कॉमन काढलं तर a कॉमन काढलं a + 7 आलं बरोबर आहे आणि ह्या दुसऱ्या टर्ममध्ये जर -1 आपण कॉमन काढू शकतो बघा -1 जर कॉमन काढलं तर आतमध्ये येते a + 7 ओके बरोबर आहे एकदम व्यवस्थित आहे पुढची टर्म आहे तसं a² - 1चा स्क्वेअर a + 3 ओके सिम्पल आहे एकदम बरोबर आहे काय आता बघूया आता दोन्ही टर्म एकत्र करूया a + 7 एकत्र केलं a + 7 आणि a + 3 ला आपण एकत्र केलं डिवायडेड बाय a - 1 ला एकत्र केलं आणि a + 7 एकत्र केलं इंटू a² - 1चा स्क्वेअर डिवायडेड बाय a + 3 आता काय कशाला कॅन्सल काय होते का बघूया पहिला a + 7 इथं कॅन्सल होते a + 7 इथं कॅन्सल होते ओके a + 3 इथं कॅन्सल होते a + 3 इथं कॅन्सल होते मग आपण इथं कॅन्सल केल्यावरती टर्म कोणत्या होतात a² - 1चा स्क्वेअर a - 1 आता इथं जर आपण a² - b² फॉर्म्युला वापरला तर इथं जर आपण a² - b² जर असं समजलं तर आपण त्याला a + b इंटू a - b असं आपण हा फॉर्म्युला वापरू शकतोय मग तेच आपण इथं वापरूया आणि म्हणजे तसं जर वापरल्यावरती a - 1 इथलं खालचं कॅन्सल होणार म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय टर्म मिळू शकते मग आपण a² ह्याला a आणि ह्याला b मानलं तर a + 1 आणि a - 1 आपण लिहू शकतोय त्याला म्हणजेच काय a² - b² आणि इथं a - 1 आहे तसं लिहिलं मग a - 1 a - 1 कॅन्सल झालं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं a + 1 ओके हे फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे हे एक्झाम्पल नंबर 2 आहे ते आपण एक्झाम्पल नंबर 3 सोडवल्यानंतर घेतलेलं होतं ते चुकून राहिलेलं होतं तर चला एक्झाम्पल नंबर आता 4 बघूया आता एक्झाम्पल नंबर 4 देखील सेमच आहे आपल्याला एक्झाम्पल बघितल्या कळते की इथं आपण ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशनची पद्धत वापरून आपण हे सोडवू शकतोय ओके इथं ट्रायनॉमियल वापरू शकतोय आपण आणि जर इथं आपण आता इथं x² आणि 7चा स्क्वेअर लिहून म्हणजे a² - b² इथं फॉर्म्युला वापरू शकतोय आणि हे सिम्प्लिफाय करायला लागते काय नाही आता बाकीचं नंतर बघूया पहिला आपण इथं फॅक्टरायझेशन इथं वापरूया आणि इथं a² - b² फॉर्म्युला वापरून बघूया मग आणि काय आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागते का बघूया आपण पुढं ओके सिम्पल आहे चला तर आता फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आपण पहिला 24x² आणि इथं -5x आता 24 असे दोन टर्म घ्यायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 24 येईल आणि ज्याचे ॲडिशन -5x येईल असे कुठल्या टर्म असू शकतात 3 आणि 8 ओके 3 आणि 8 येते बघा 8 आणि 3 जर घेतला आपण 8 × 3 24 आणि आता इथं मायनस करायचं आहे मायनस आपल्याला मोठ्या संख्येला दिला पाहिजे
तर मायनस इथं -24 आलं. ओके, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म -24 एक्स स्क्वेअर आली. आणि आता इथं जेव्हा आपण ॲडिशन करतो त्यावेळी बघा आता इथं आता -8 + 3 -5 होतं. मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, सबस्ट्रॅक्शन होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते. बरोबर आहे, सिम्पल आहे एकदम. कळतंय बघा काय केलं आपण, -8 आणि 3 आपण टर्म काढल्या. -8 × 3 -24 येते आणि -5x आपण सबस्ट्रॅक्शन केल्यावर येते. मोठ्या संख्येचं चिन्ह मिळून जाते त्याला. ओके, सिम्पल आहे एकदम. तर आता चला या पद्धतीने सोडूया. इथं x आहे, इथं पण x आहे. बरोबर आहे. चला आता एक्स स्क्वेअरला आपण -5x आपण -8x + 3x आपण लिहू शकतो. -24 -8x + 3x काय -5x लिहू शकतो आपण त्या पद्धतीनं. डिवायडेड बाय x + 3x + 8. ओके, इंटू एक्स स्क्वेअर. आणि आपण 64ला आता काय लिहू शकतोय, 8चा स्क्वेअर लिहू शकतोय 64ला. बरोबर आहे. आणि मग x - 8चा स्क्वेअर. ओके, आपण फक्त काय केलं आहे 64ला 8चा स्क्वेअर लिहिलं आहे. असं केल्यामुळे आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो आणि फॉर्म्युला आपण वापरू शकतो. a² - b² फॉर्म्युला वापरू शकतो. a + b आणि a - b. ओके, म्हणून आपण सिम्प्लिफाय केले, बाकी काही सुद्धा केलेलं नाही आहे. आता पुढं आता ह्या टर्ममधनं या दोन टर्ममधनं आपल्याला x कॉमन निघते. x कॉमन काढलं, x 1x इथं उरलं, एक्स स्क्वेअरचं एकच x उरलं, -8 इथं आलं. ह्या दोन टर्ममधनं आपण +3 कॉमन काढू शकतोय. +3 कॉमन काढल्यावर इथं एक्सच उरलं आणि इथं 8 उरलं. ओके, सिम्पल आहे. डिवायडेड बाय x + 3 x + 8. ओके, आणि इथं जो आपण फॉर्म्युला वापरलेला आहे, आपण a + b a - b आपण वापरू शकतोय. मग त्याला आपण इथं काय केलं, x - 8 x + 8. ओके, आणि आता आपण इथं x - 8ला आपण इथं कॅन्सल, आता डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचं नाही कारण आपण सिम्प्लिफाय करू. आता आपल्याला लक्षात आलं की x - 8 × x - 8 दोनदा जर लिहिलो तर x - 8चा स्क्वेअर होतोय. आणि तसं लिहिल्यामुळे आपल्याला ही टर्म देखील कॅन्सल होते. त्यामुळे आपण काय केलो, x - 8चा स्क्वेअरला आपण x - 8 आणि x - 8 दोनदा लिहिलं, कारण हे दोनदा लिहिल्यावरती x - 8 स्क्वेअरच होतो. सिम्पल आहे. आता आणि काय करायचं, आता आपल्याला लक्षात आलं की ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते. त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सल केलं पहिलाच, कारण एक्स्ट्रा कशाला आपण पुढे लिहायचं, पहिलाच कॅन्सल केलं. ओके, तर आता ह्या दोन टर्मला करूया. x + 3 आणि x - 8 दोन्ही टर्मला एकत्र केलं. डिवायडेड बाय x + 3 x + 8. ओके, दोन्ही टर्मला एकत्र केलं इंटू x + 8 डिवायडेड बाय x - 8. आता आणि कशाला काय कॅन्सल होते का बघूया. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ही आणि ही टर्म कॅन्सल होऊ शकतात, कडेच्या आणि कडेच्या टर्म. म्हणजे कसं, x + 8 x + 8 इथं कॅन्सल झालं, x + 3 x + 3 इथं कॅन्सल झालं, x - 8 x - 8 इथं कॅन्सल झालं. मग आन्सर काय आलं, 1. तर आपल्याला ह्याचं एवढं सगळं करून आपल्याला आन्सर काय मिळालेलं आहे, ह्याचं 1. ओके, का आलं, एकदम सिम्पल आहे. फक्त फॉर्म्युले वापरायच्या, कोणत्या जागी कोणती मेथड वापरायची हे फक्त आपल्याला कळायला पाहिजे, बाकी काहीसुद्धा करायचं नाही आहे आपल्याला. सिम्पल आहे, एकदम इझी आहे सगळं. तर चला एक्झाम्पल नंबर 5 बघूया. तेच पद्धत आता इथं पण आपल्याला स्प्लिट मेथड म्हणजे ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला वापरायला पाहिजे, कारण ax² + bx + c या पद्धतीचं आपल्याला हे एक्झाम्पल दिसत आहे. इथं पण तेच वापरणार आहे. ह्या टर्मला पण आपण ax² + bx + c या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल दिसत आहे. तिथं पण आपण ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशन आपण वापरू शकतोय. इथं पण त्याच पद्धतीनं. आणि इथं आपण आणि काय सिम्प्लिफाय 2चा स्क्वेअर 4 येतो, इथं 2² आपण लिहू शकतोय. ओके, इथं आता बघूया आपण आणि कसं काय काय पुढं आपण जसं सॉल्व्ह करत जाईल तसं आपल्याला कळून जाईल. तर चला आता बघूया ह्याचं काय काय कसं काय काय. तर आता ही जर आपण टर्म घेतली, पहिल्या टर्मला जर आपण करायला गेलं तर 3 × फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म काय येणार आहे, 3 × जर हे सॉल्व्ह केलं आपण तर आता 3 × 2 म्हणजेच काय -6x² आणि मधली टर्मचं -1 म्हणजे मल्टिप्लिकेशन -6 यायला पाहिजे आणि त्याची ॲडिशन -1x यायला पाहिजे. बरोबर आहे. तर अशा दोन टर्म आता कुठल्या असू शकतात, 3 आणि 2 असू शकते. बघा 3 × 2 6 येते. आता फक्त आपल्याला काय करणार लागणार, मायनस कोणालाचं मायनस आपण 3 देणार.
कारण का मोठी संख्या 3 आहे. -3 + 2x -3x + 2x -1x येऊ शकतं आणि -3x × 2x -6x² येऊ शकते. बरोबर आहे. तर पहिला आपण इथं लिहून घेऊया. चला, जे आपण आन्सर काढलेला आहे ते 3x² आहे इथंच लिहिलं. -xच्या बदली आपण काय लिहिणार आहे, -3x + 2x - 2. ओके. आता ह्या खालच्या टर्मला सिम्प्लिफाय करूया. ओके. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म म्हणजेच किती येणार आहे, 12x² आणि -7x मधली टर्म. असे दोन टर्म हुडका ज्याचे मल्टिप्लिकेशन 12x² येईल आणि ज्याचे ॲडिशन -7 येईल. कुठल्या असू शकतात, 3 आणि 4. हां, 3 आणि 4 असू शकते. आता ह्याची मल्टिप्लिकेशन 12 येते आणि ह्याची ॲडिशन दोन्हीला मायनस जर आपण दिलं कसं होणार आहे, मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस काय येते, प्लस आले. म्हणजे काय इथं प्लस आले, -+12x² आलं आणि -3x -4x -7x येणार आहे. ॲडिशन होणार आहे आणि साईन मायनस येणार आहे. ओके. त्यामुळे आपण -3 दोन्हीला पण मायनस दिलेला आहे साईन. तर चला आता इथे लिहून घेऊया. x² आहे तसं लिहिलं. -7x बदली आपण काय लिहिणार, -3x -4x म्हणजेच काय -7x + 12. ओके. इथं काय डिवाइड आहे बघा, डिवाइड आहे. डिवाइडला आपण मल्टिप्लाय करू शकतोय. खरं आता ते थांबा नंतर बघूया, आता ह्या टर्मला करत नाही. आपण कसं मल्टिप्लिकेशनमध्ये आणू शकतो, आता ही टर्म ही जी पूर्ण टर्म आहे ही ह्याच्या खालती आहे. आपण त्याला जेव्हा वरती आणतो त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि रिव्हर्स होतं. म्हणजे हे x² अपॉन -5 हे वरती येणार आणि हे खालती जाणार आहे. आत्ता इथंच करून घेऊया का आपण डायरेक्ट. तर चला इथं आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करूया इथं सरळ. आणि टर्म लिहिताना आपण आता कसं लिहिणार आहे, इथं बरं ते पुढच्याच सरळ आपण करूया, उगाच कन्फ्युजन नको तुम्हाला. इथं डिवाइड आहे तसंच तोपर्यंत ठेवूया आणि पुढच्या ह्याला आपण ते करूया. ओके. आपण इथं जरी करून घेतलं असतं, एक्झाम्पल सोडवायच्या आधी आपण तसं करून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण आता राहू दे. तुम्ही असं देखील करू शकता, एक्झाम्पल स्टार्टिंगलाच हे या टर्म दोन्ही खालतीवरती करायचं आणि इथं मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला सिम्पल जाईल. आता आपण पहिला डिवाइडच ठेवूया इथं आणि नंतर आपण टर्म खालतीवरती करूया. ओके. आता इथं बघा, इथं पण आपल्याला ट्रायनॉमियलच्या फॅक्टरायझेशन आपल्याला करायला पाहिजे. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म मल्टिप्लिकेशन करूया पहिला. बघूया, फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म जर मल्टिप्लिकेशन आपण जर इथं केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 6 × 3 काय -18x² आणि -7x. ओके. अशा टर्म आता हुडका ज्याचं मल्टिप्लिकेशन -18 येईल आणि ज्याची ॲडिशन -7x येईल. अशा कुठल्या असू शकतात, हां 2 आणि 9 असू शकते बघा, 2 आणि 9. आता -7x ह्याची ॲडिशन यायला पाहिजे. -7x कसं येणार आहे, जर इथं मायनस जर आपण दिलं तर 2 - 9 -7x येते आणि 2 × -9 -18 येते. ओके. ह्याला दिलं x, ह्याला दिलं x. ओके. ह्याला पद्धतीनं आपण सिम्प्लिफाय केलं याला. आता आपण हे करूया, 3x² आहे तसं घेतलं, -7xला आपण +2x -9x -6 हे वेगळं आहे, इकडं -6 लिहिलं आणि x² -2² आपण लिहू शकतो. 4ला आपण 2² लिहू शकतो. ओके. म्हणजे इथं आता आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो a² - b²चा. सिम्पल आहे. तर आता फक्त आपल्याला कॉमन टर्म काढायचे बघा. मध्ये डिवाइड आहे हे लक्षात ठेवा. आता आपण हे खालतीवरती करून घेऊया. ओके. आणि मल्टिप्लाय देणार मध्ये आपण, कारण ही टर्म पूर्ण खालती आहे, डिवाइडला आहे ही टर्म, म्हणजे ह्याच्या खालती ही पूर्ण टर्म आहे. त्याला आपण जेव्हा वरती घेतो ती रिव्हर्स होते, म्हणजे कसं a² - 2² वरती जाणार आणि ही पूर्ण टर्म त्याच्या खालती येणार आहे मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला जर सोडवायचं असेल तर. ओके. तर चला आता इथून काय कॉमन निघतं, 3x पूर्ण कॉमन निघतं. या दोन टर्ममधून 3x पूर्ण जर कॉमन काढलं, आत काय उरलं, 1x उरलं. इथे x² आहे, इथे 1x उरलं, इथे उरलं 1. आणि पुढच्या टर्ममध्ये जर 2 कॉमन काढलं, x - 1 आलं. बरोबर आहे. डिवायडेड बाय x² - 3x म्हणून आपण जर x कॉमन काढलं तर x - 3 आलं. -4 जर कॉमन काढलं, जर -4 जर कॉमन काढलं, आत उरलं x - 3. ओके. मायनस बाहेर असल्यामुळे इथं झालं मायनस, साईन बदललं. बरोबर आहे. सिम्पल आहे. इंटू, आता आपण इथे इंटू करणार आहे आणि ही जी टर्म आहे ही वरती घेऊया पहिला आपण. ओके. आपण ह्याला केलं x² - 2² याला वरती घेतला आणि मल्टिप्लिकेशन दिलं. इथं डिवाइड होतं, आता मल्टिप्लिकेशन झालं. टर्म वाईस वर्सा केला आणि मल्टिप्लिकेशन झालं याचं. आता हे जे आपण लिहिणार आहे हे खालती लिहिणार आहे.
ह्या दोन टर्ममधनं कॉमन काय निघतं आहे, एक्स निघतं आहे. एक्स कॉमन काढल्यावरती काय 3x+2. ओके, 3x+2 आलं. आता पुढच्या टर्ममध्ये 9x आणि इथं -3 कॉमन काढू शकतो आपण. -3 जर कॉमन काढलं 3x - 2 इथं देखील येणार आहे. बरोबर आहे. आता काय फक्त कॅन्सल कशाला काय होते काय बघायचं आहे आणि सिम्प्लिफाय करत जायचं आहे. ही आणि ही टर्म एकत्र घेतलं 3x+2 x - 1 एकत्र घेतलं डिवायडेड बाय x - 4ला एकत्र घेतलं x - 4 आणि x - 3. ओके, इंटू x² - 2चा स्क्वेअर म्हणजे काय a² - b² फॉर्म्युला वापरू शकतो. फॉर्म्युला काय आहे, a² - b² जर असेल तर आपण a + b आणि a - b असा फॉर्म्युला वापरू शकतो. सिम्पल फॉर्म्युला आहे. तेच आपण वापरणार x - 2 x+2 हा फॉर्म्युला वापरला. ही आणि ही टर्म एकत्र घेतली x - 3 आणि 3x+2. ओके, ही आणि ही टर्म एकत्र घेतली आपण. सिम्पल आहे. आता काय फक्त काय कॅन्सल होते का आपल्याला तेच बघत जायचं आहे. बाकी काही सुद्धा करायची गरज नाही. मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते, सेम आहे. बरोबर आहे. आणि काय कॅन्सल होते का बघायचं. आणि आता कॅन्सल काय होते काय कॅन्सल नाही होत. म्हणजे आता ह्याच्या पुढं आपण ह्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. म्हणजेच काय ह्याचं आन्सर आलं. हां, आता इथली टर्म कायच कॅन्सल झाली नाही. कळते का बघा. इथली टर्म देखील x - 3 आणि x - 3 आपण स्क्वेअर लिहू शकतो त्याला. बरोबर आहे. मग आता सिम्प्लिफाय करताना आपण काय केलं, x - 1 x - 2 आणि x+2 हे आलं. आणि x - 4 आता x - 3 तर सेम आहे. मग त्याला आपण x - 3चा स्क्वेअर लिहू शकतो आणि आपल्याला फायनल आन्सर ह्याचं देखील मिळालेलं आहे. एकदम सिम्पल आहे सगळं, काय सुद्धा अवघड नाही आहे. फक्त फॉर्म्युल्याच्या आपण मदतीनं प्रत्येक एक्झाम्पल सोडवत चाललो आहे. एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, तर चला आता एक्झाम्पल नंबर बघूया 6. ओके, एकदम सिम्पल आहे. चला एक्झाम्पल नंबर 6 आपण मागच्याच पद्धतीनं a² - bx + c हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशन वापरू शकतो इथं देखील आणि त्याच पद्धतीनं आपण सोडवूया. आणि इथं आपण 4चा स्क्वेअर 16 येते आणि 3चा स्क्वेअर 9 येते. आपल्याला जर गरज पडली तर आपण तो देखील इथं फॉर्म्युला वापरू शकतो. तर आपण पहिला इथं बघूया. ही वरची टर्म आहे. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म केलं किती येते 24x² आणि इथं आलं -11x. ओके, आता अशा दोन टर्म उडतात ज्याचं मल्टिप्लिकेशन 24 येईल आणि ॲडिशन -11 येईल. कुठल्या टर्म असतात 7 आणि 4 असतो. 7 × 4 24 आणि ॲडिशन आता कसं आपण करू शकतो, ह्याची मायनस जर दिलं -7 - 4 -11 येतं. त्यामुळे -7 हे आलं इथं. ओके, बरोबर आहे. ह्या दोन टर्म मिळाल्यात. म्हणजेच आता आपण 4x² -11च्या बदली आपण काय लिहिणार आहे -7x -4x बरोबर आहे +6. ओके, आणि इथं आपण काय करणार आता 4चा स्क्वेअर लिहू शकतो. 16 म्हणजे काय 4चा स्क्वेअर आणि x² इथं लिहिलं. 3चा स्क्वेअर काय 9 म्हणजे 9ला आपण 3चा स्क्वेअर लिहू शकतोय. सिम्पल आहे. आता ह्या टर्ममधनं आपण काय कॉमन निघते का बघायचं. इथून एक्सच कॉमन निघतं. एक्स जर कॉमन निघलं तर 4x - 7 बरोबर आहे. आणि इथं पुढच्या टर्ममधनं 2 कॉमन जर काढलं 2x + 3. ओके, या पद्धतीनं आपण कॉमन काढलेलं आहे. आता आपण 4xला आपण एकत्र केला आणि ह्याला आपण स्क्वेअर देऊ शकतो आणि 3चा स्क्वेअर आपण करू शकतो. आता इथं फॉर्म्युला आपण वापरू शकतो a² - b²चा. बरोबर आहे की नाही. तेच करायचं. आता ही आणि ही टर्म एकत्र केलं x - 2 आणि 4x - 7 ह्या दोन टर्म एकत्र केल्या आणि इथं आपण a² - b²चा फॉर्म्युला काय असतो a + b आणि a - b. तर फॉर्म्युला इथं वापरला. म्हणजेच काय 4x - 3 आणि 4x + 3 हा फॉर्म्युला वापरला. कॅन्सल काय होते का बघितलं. कॅन्सल काहीसुद्धा होतं आहे काय बघितलं आपण. कॅन्सल काय होतं का 4x - 3 4x + 3 काय कॅन्सल होतं का आपल्याजवळ. कॅन्सल काय होतं का आपण बघितलं 3 आहे इथं 3 आहे बघा. इथं कॅन्सल होत नाही. आपल्याकडनं एकदम मोठी एक चूक झाली ती म्हणजे ह्याची ॲडिशन -11 येते पण आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन 24 येतं. ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येते 28 येते. एकदम मोठी आपल्याकडं कशी चूक झाली बघा. एकदम बारीकच आहे.
खरं अशा पद्धतीनं आपण चुका होतात. इथं आपण काय करू शकतो, 3 आणि 8 घेऊ शकतो. 7 आणि 4च्या जागी आपण जर इथं काय आपल्याला यायला पाहिजे, 24 यायला पाहिजे एक्स स्क्वेअर आणि -11 यायला पाहिजे. इथं 3 आणि 8 जर आपण घेतलं, -3 - 8 त्याची ॲडिशन -11 येतं, खरं मल्टिप्लिकेशन देखील 24 होतं. इथं काय होत होतं, ॲडिशन -11 येत होतं, खरं त्याचं मल्टिप्लिकेशन 28 येते. एकदम मोठी चूक झाल्या बघा आपल्याकडनं. हे आपल्याला अशा टर्म यायला पाहिजेत, अशा चुका होता कामा नये. त्यामुळं आपल्याला एकदम सतर्क राहून एक्झाम्पल सोडवायला पाहिजेत. आता इथं काय आपण करणार आहे, आता ह्याच्या बदली आता आपण सरळ आता इथं खालती सोडवतो बघा. हे पूर्ण आपण कॅन्सल करूया. इथं आपण आता पुन्हापासून आपण एक्झाम्पल सोडूया. 4x² - 3x - 8x + 6 असं लिहू शकतोय. आणि आपण पुढच्या एक्झाम्पलला 4² x² - 3² लिहू शकतो, बरोबर आहे. आता ह्याच्यातनं ह्या दोन टर्ममधनं कॉमन काय निघतं आहे, एक्स कॉमन निघतं आहे. 4x - 3 आपण लिहिणार इथं, एक्स कॉमन निघाल्यामुळं. पुढच्या टर्ममधनं 2 कॉमन निघतं, 2 कॉमन निघाल्यावरती 4x + 3 आपण लिहू शकतो. ह्या दोन्ही टर्म आता सेम आलेल्या आहेत. इथं दोन्ही टर्म देखील सेम येत नव्हतं. माझं बघा लक्ष माझं पण नव्हतं, मी देखील पुढं चुकून सोडवत चालू गेलो तरी पण काही हरकत नाही. आपल्याला कळालं की आपण पुढं चुकीचं सोडवलेलं आहे. ओके, ह्याला आपण 4x² - 3² आपण दिलं. आता ही आणि ही टर्म एकत्र करूया, x - 2 आणि 4x - 3. ओके, आणि ह्याला आपण एक्सपांड करूया, a² - b² फॉर्म्युला वापरायचा, 4x - 3 आणि 4x + 3. ओके, आता इथं ही टर्म आणि ही टर्म आपल्याला इथं कॅन्सल होताना दिसते. आणि आपलं मग शेवट आपलं फायनल आन्सर काय आपल्याला मिळालं, x - 2 आणि 4x + 3 आपल्याला फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे. ओके, सिम्पल आहे एकदम. फक्त आपल्याकडे इथं चूक झाली आपली काय, हे जे ॲडिशन -11 येत होतं, खरं ह्याचं मल्टिप्लिकेशन 24 येत नव्हतं. ते आपण चुकून त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय वाटलं, त्याचं मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. ओके, चला एक्झाम्पल नंबर 7 बघूया. तेच फॉर्म्युला वापरायचे आहेत, बाकी काहीसुद्धा आपल्याला वेगळं करायचं नाही. इथं आपण ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशन पद्धत वापरणार आणि इथं 3चा क्यूब इथं 27 येतो. a³ - b³ इथं फॉर्म्युला वापरू शकतो. इथं a² - b² आपण इथं फॉर्म्युला वापरू शकतो. एक्झाम्पल बघितल्या आपल्याला लगेच लक्षात येतं की कोणत्या जागी कोणता आपण काही वापरू शकतो. ओके, तर चला आता आपण काय बघायचं, इथं a³ आणि 3चा क्यूब, हां ओके, 3चा क्यूब इथं आपण वापरू शकतो. आता इथं ट्रायनॉमियलचं फॅक्टरायझेशन पद्धत वापरणार आपण. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म केलं, 15 आलं, 15a² आणि इथं आलं -16a. ओके, आता ह्याचा 5 × -16a. ओके, आता ह्याचं आपण हे करूया, फॅक्टरायझेशन कसं पाडू शकतो बघूया. 5 × 3 15 × 1 जर केलं आपण, 15 × 1 जर आपण केलं आणि दोन्हीला जर मायनस दिलं, -15 × -1 काय +15a² येते आणि -15 - 1 -16 येते. ह्याला a दिलं, ह्याला a दिलं. ओके, तर आता आपण काय इथं सोडूया, 5a² - 16ला आपण -15a - a लिहू शकतोय +3. ओके, हां इथं पण आता डिवाइड आहे बघा. आता आपण इथंच पुढं सोडवायच्या आधी इथं मी तुम्हाला करून दाखवतो. इथं आता आपण हे एक्झाम्पल सोडवायच्या आधी आपण काय ह्या टर्म रिव्हर्स केल्या आणि इथं मध्ये केलं आपण मल्टिप्लिकेशन. हे तुम्ही पहिला एक्झाम्पलमध्ये सोडवायचं आहे इथं खालती आणि मग पुढचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. मी आता डायरेक्टच सोडवतो. ओके, आता आपण ह्या टर्म रिव्हर्स झालीत आणि इथं मध्ये आलं मल्टिप्लिकेशन साईन. 5चा स्क्वेअर आपण 25ला लिहू शकतो, 5² आणि इथं a² लिहिलं आणि इथं 1चा स्क्वेअर आपण लिहिलेला आहे. ओके, a² - b² आपण इथं आता फॉर्म्युला वापरू शकतो. आता इथं काय फॅक्टरायझेशन ट्रायनॉमियलची फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म जेव्हा आपण करतो, इथं काय आलं 9a² आणि इथं आलं 3a. अशा दोन टर्म का ज्याचं मल्टिप्लिकेशन 9a² आणि ज्याचं ॲडिशन 3 येईल. कोणत्या टर्म आवश्यकतात, कोणत्या 3 × 3 जर आपण केलं 3a, तर 3 × 9a² बघा. इथे एक आता ट्विस्ट आला बघा. इथं आता आपण आपल्याला वाटलं काय a² + bx + c ह्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आहे आणि आपण इथं फॅक्टर पाडत बसलो आहे, तर इथं फॅक्टर पडनाच आपलं. मग त्यामुळं काय आता हे आपण आहेतच लिहून घ्यायचं, कारण हे सिम्प्लिफाय होऊ शकत नाही.
म्हणून आपण काय केलं ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 हे एक्झाम्पल आहे तसं लिहून घेतलं. बरोबर आहे. पुढं कशाला कॅन्सल होते का बघूया आणि नाही झालं तर मग ते कॅन्सल होतच नाही असं आपण कन्सिडर करणार. बरोबर आहे. चला तर आता ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला इथं वापरू शकतोय. काय आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला? ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. आणि आपण आणि दुसरा हां इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बी आणि ए मायनस बी. ओके सिम्पल आहे. तेच आता वापरणार आहे आपण इथं ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरून बघूया. ओके बरं आपण सरळ नंतर वापरूया. पहिला हे खालची टर्म सिम्प्लिफाय करूया आणि मग म्हणजे कसं एक्झाम्पल तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको उगाच. ए क्यूब मायनस बी म्हणजे ए क्यूब मायनस 3चा क्यूब आहे तसं लिहिलं डिवायडेड बाय इथं आता कॉमन काय निघते? 5 कॉमन निघते. ए स्क्वेअर आहे तसं लिहिलं मायनस 3. ओके 5 ए कॉमन काढू शकतो आपण. नुसतं 5 ए पण कॉमन जर काढलं तर आता 5 ए इथं एकच ए उरला. इथं ए 5 ए मायनस 3 आणि इथला देखील 5 कॉमन काढल्यामुळं 3 आलं इथं. ओके दुसऱ्या टर्ममधनं आपण -1 जर कॉमन काढलं तर ए मायनस 3 आपल्याला इथं मिळून जाईल. बरोबर आहे. आदल्या टर्म बदलणार कारण -1 कॉमन काढले. सिम्पल आहे एकदम. ओके 5 एचा स्क्वेअर आपण ह्या दोन्हीला एकत्र केलं. 5 एचा स्क्वेअर लिहिलं आणि -1चा स्क्वेअर इथं लिहिलं. ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 इथं आपण सिम्प्लिफाय करायचं हे प्रयत्न केलो खरं आता होत नाही त्यामुळे आपण आहे तसं ही टर्म लिहून घेतलेली आहे. ओके जर आता आपल्याला कधी कधी काय वाटेल आपलं काय चुकालं आहे काय? मला देखील तसंच वाटलं पहिला आपलं काय चुकालं आहे काय कारण हे सिम्प्लिफाय होईना. एक्झाम्पल एक तर मला वाटलं एक्झाम्पल चुकीचं लिहिलं आहे नाही तर आपण चुकीचं सोडवलं आहे. खरं हे सिम्प्लिफाय होतच नाही. आपण आहे तसंच हे लिहिलेलं आहे. ओके चला आता पुढं काय पुढं आपण आता सोडवणार. हां आता हेला आपण इथं सिम्प्लिफाय करून घेऊया. ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे काय असते? इथं फॉर्म्युला लिहिले त्या पद्धतीनं आपण लिहिलं ए मायनस 3 ए स्क्वेअर ए इंटू बी म्हणजे काय? ए इंटू 3 प्लस 3a आणि काय बी क्यूब म्हणजे काय? बीचा स्क्वेअर करायचा आपल्याला म्हणजे काय? 3चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर डिवायडेड बाय 5a मायनस 1 ए मायनस 3 ही आणि ही टर्म एकत्र केलं आणि हे ब्रॅकेट एकत्र केलं इंटू आता इथं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. मग आपण काय केलं 5a मायनस 1 आणि 5a प्लस 1 ओके डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. सिम्पल आहे. आता आपण कशाला काय कॅन्सल होते काय बघायचं पहिला. बरं अजून ह्याला सिम्प्लिफाय पहिला करून घेऊया. ह्याचं स्क्वेअर करून घेऊया. ओके ए मायनस 3 ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 3चा स्क्वेअर 9 ओके डिवायडेड बाय 5a मायनस 1 ए मायनस 3 इंटू 5a मायनस 1 आणि 5a प्लस 1 आणि इथं आहे तसं लिहिलं ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. आता कशाला काय कॅन्सल होते का बघूया. बघा हे सिम्प्लिफाय झालं नव्हतं ह्याला हे कॅन्सल होते त्यामुळे हे सिम्प्लिफाय झालं नाही. आपण सिम्प्लिफाय करत बसलेलो इथं खरं आपल्याला त्याचं फॅक्टर मिळालेलं नाही आहेत. ओके आणि काय सेम आहे काय म्हणजे कॅन्सल होते का आपल्याला बघणार. इथं 5a मायनस 1 इथं 5a मायनस 1 हे कॅन्सल झालं. ए मायनस 3 इथं कॅन्सल झालं. एकच टर्म उरली 5a प्लस 1 5a प्लस 1 ओके सिम्पल आहे आणि आपल्याला फायनल आन्सर अशा पद्धतीनं मिळालेला आहे. एकदम इझी होतं. इथं फक्त आपला वेळ गेला कारण आपण हे सिम्प्लिफाय होत नव्हतं तरी पण आपण फॅक्टर पाडत बसलो. आपल्याला काय वाटलं आपलं चुकीचं काय तर झालं आपल्याकडनं तर आपलं देखील बरोबर होतं. ओके तर चला पुढचे एक्झाम्पल. आता बघा हे जरा तुम्हाला फॉर्मॅट बदलला आहे खरं हे तेच आहे. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या फॉर्मॅटमध्येच आहे. म्हणजे ह्याचं आपण ट्रायनोमियलच्या पद्धतीनं आपण फॅक्टर पाडू शकतो. ह्याचं पण आपण फक्त काय इथं 1 शेवटी असायचं ते इथं पहिला दिलं आहे. बाकी काही फरक नाही आहे. खरं आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये आपण ह्याला एक्झाम्पल बघू शकतो. बरोबर आहे का नाही. आणि फॅक्टरायझेशन ट्रायनोमियलचं फॅक्टरायझेशन ही पद्धत वापरून आपण ह्याचं फॅक्टर पाडू शकतोय. तर चला फर्स्ट टाइम इंटू लास्ट टर्म एक्स स्क्वेअर आलं आणि -2x ह्याची ॲडिशन यायला पाहिजे. कसं होणार 2 इंटू 1 जर आपण केलं 1 इथं आपली ॲडिशन यायला पाहिजे. ओके इथं 1 इंटू 1च केलं आपण. ओके 1 इंटू 1 जर केलं 1 आलं आणि इथं जर मायनस जर दोघांना दिलं -1x प्लस -2x आलं. ओके आणि ते जे मायनस इंटू मायनस काय ते प्लस येते. सिम्पल आहे. त्याच पद्धतीनं आता मग बघूया
इथं 1 मायनस 2x आपण काय लिहिलं -1x प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं. ओके, डिवायडेड बाय इथं आपण 1ला क्यूब लिहू शकतो काय, 1 क्यूब लिहिलं आणि इथं एक्स क्यूब लिहिलं. ओके, सिम्पल आहे. फक्त काय 1चा क्यूब म्हणजे 1च येतो आणि इथं एक्स क्यूब आहे म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो इथं. ओके, आता इथं बघूया. इथं आता आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर येतं आणि इथं येणार आहे फक्त एक्स. ओके, आता बघूया. आता ह्याला आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतोय. 1 आणि 1 पण होऊ शकत नाही. हां, हे मागच्या एक्झाम्पलसारखं आहे बघा. ह्याला आपण सिम्प्लिफायच करू शकत नाही, ह्याचं फॅक्टर पडू शकत नाहीत. कसं फॅक्टर पडणार. 1 आणि 1 जर घेतलं तर त्याची ॲडिशन जर केली तर त्याचं 2 येणार. इथं खरं ॲडिशन 1 यायला पाहिजे, त्यामुळे हे टर्म आहे तसंच आपण लिहून घेतलं 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये आता आपल्याला हे कळालं बघा. हे जर कधी कधी सिम्प्लिफाय होत नसेल तर आपण आहे तसंच त्या एक्झाम्पलला ठेवू शकतो आणि इथं लिहिलं 1 प्लस एक्स आहे तसं. ओके, तर आता ह्याच्यातनं आपल्याला कॉमन काय निघते, वरच्या टर्ममधनं 1 जर कॉमन काढलं तर 1 मायनस एक्स इथनं कॉमन निघते 1 मायनस एक्स. ओके, आणि दुसऱ्या टर्ममधनं आपण काय -1x मायनस 1x जर कॉमन काढलं तर 1 मायनस एक्स इथं देखील निघतं कॉमन. ओके, डिवायडेड बाय इथं आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकतो. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असते, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, तर हा आता फॉर्म्युला आपण वापरू शकतो इथं. इथं बघूया. आता हा फॉर्म्युला वापरूया. इथं खालती आपण करून घेऊया फॉर्म्युलामध्ये. मग आता ए म्हणजे काय 1 आहे, बी म्हणजे काय एक्स आहे. 1 मायनस एक्स 1चा स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय 1 इंटू एक्स म्हणजेच काय एक्स आलं, प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. इंटू ही टर्म आहे तसलेला आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, हे वेगळं आहे इथं. डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. ओके, आता आणि सिम्प्लिफाय करूया. ही आणि ही टर्म एकत्र केलं आपण 1 मायनस एक्स केलं आणि 1 मायनस एक्स. ओके, डिवायडेड बाय 1 मायनस एक्स 1चा स्क्वेअर 1 आलं प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स. सिम्पल आहे, एकदम इझी आहे. आता काय कॅन्सल कशाला होते का बघायचं. इथे ही सिम्प्लिफाय टर्म झाली नव्हती बघा, ही आणि ही टर्म आता कॅन्सल होत्या. जर सिम्प्लिफाय होत नसेल, जर आपल्याला फॉर्म्युला वापरून फॅक्टरायझेशन करता येत नसेल तर आपण हाय तशी टी टर्म सोडायच्या, म्हणजे आपल्याला पुढं कशाला ना कशाला तर कॅन्सल होतच असतं. आपल्याला काय वाटतं आपलं काही चुकायचं आहे काय, खरं तसं नसते. काही वेळेला सिम्प्लिफाय होतच नसतं. आता इथं बघा 1 मायनस एक्स इथं कॅन्सल झालं. उरली टर्म कोणती 1 मायनस एक्स आणि इथं आलं 1 प्लस एक्स इकडची टर्म. तर आणि ह्याचं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे आणि एक्झाम्पल आपले संपलेले आहेत. हे प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन झालेला आहे आणि हा टॉपिक देखील आपला इथं संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आणि 8th स्टँडर्डचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ देखील कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे मी जे शिकवालो आहे ते तुम्हाला कळते की नाही. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.